एक गोष्ट सांगणार आहे। गोष्टीचं नाव आहे उंदराची टोपी। एक गाव असते, त्या गावामध्ये एक छोटासा उंदीर राहत असतो आणि तो रस्त्याने जातो तर त्याला एक लाल कलरची चिंदी सापडती। तो ती चिंदी घेतो, अशी तोंडात धरतो, टुन 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 उड्या मारत जातो। धोबी दादा माझी चिंदी धुवून द्या। धोबी दादा म्हणतो चल हट जाय, मला खूप काम आहे इथं, मी नाही धुणार तुझी चिंदी। मग धोबी दादा आळशी धुम धुमाक म्हणते। असं म्हणते धोबी दादा म्हणते आण बाप्पा धुवून देतो तुझी। आणि ती चिंदी घेते आणि धुवून आपटून धुवून देते त्याला स्वच्छ। मग जाते घेऊन ती शिंप्याकडे उंदीर आणि शिंपी दादा माझी चिंदी धुवून द्या, हे शिवून द्या टोपी मला याची। शिंपी दादा म्हणतो मला खूप काम आहे इथं, जा हे करा म्हणते, तुम्ही वापस जा म्हणते त्या उंदराला। मग ते म्हणते नाही शिंपी दादा, मला ही टोपी घेऊन राजाकडे जायचं आहे। माझी टोपी जर तुम्ही छान शिवली तर राजा तुम्हाला बक्षीस देईल। आणि मग शिंपी दादा म्हणते बरं, शिवून देते टोपी। मग लाल टोपी घालते मस्त उंदीर आणि टुन उड्या मारत कुठे जाते, राजाच्या दरबारामध्ये जाते आणि या खुर्चीवरून त्या खुर्चीवर असं नांगरून उड्या मारत राहते। राजा म्हणते येणार आहे त्या उंदराला इकडे पकडून। ते म्हणते तुम्ही मला माझी टोपी घेण्यासाठीच पकडलंय। राजा म्हणते शिपायाला काढा त्याची टोपी। मग घेते शिपाई टोपी काढून घेते उंदराची। ती मग काय म्हणते, राजाने माझी टोपी घेतली, राजा भिकारी धुमधुमाक म्हणते उंदीर। त्याला काय करून राजा म्हणते देऊन टाका त्याची टोपी। मग राजा त्याची टोपी देऊन टाकते। मग टोपी घेऊन घालते टोपी आणि उड्या मारत बाहेर जाते वेळेस काय म्हणते, राजा मला भिला, माझी टोपी दिली, धुमधुमाक संपली।